जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024-25 करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील जिल्हानिहाय आकडेवारी या उत्पादकतेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याच्या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम पाहूयात याचे फायदे। याचे शेतकऱ्यांना दोन फायदे होणार आहेत। याच्यातील पहिला फायदा आपण पाहिलेले की सध्या सोयाबीन अतिशय कमी भावाने विकलं जात आहे आणि या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। हमीभाव खरेदी केंद्रावरती 4892 रुपयाचा दर निश्चित करण्यात आलेला आहे। 15 ऑक्टोबर पासून सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आलेली आहे, परंतु ओलाव्याची आट इतर काही कारण सांगून अद्याप देखील बिलकुल सोयाबीन या ठिकाणी खरेदी झालेली नाही। अतिशय अल्प प्रमाणात 2 ते 3% सोयाबीन निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या खरेदी करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावरती सोयाबीन विक्रीसाठी आग्रही आहेत। याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून ओलाव्यामध्ये काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांचं सोयाबीन पुन्हा एकदा खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। 4892 रुपयाने दर या हमीभाव खरेदी केंद्रावरती दिला जाणार आहे। परंतु या हमीभाव खरेदी केंद्रावरती सोयाबीन विकलं जात असताना नेमकं शेतकऱ्यांचं सोयाबीन किती खरेदी करायचं याच्यासाठी काही मर्यादा ठेवली जाते आणि ही मर्यादा त्या जिल्ह्याच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेचा जो दर असतो, जे काही आकडा निश्चित केलेला असतो आणि त्या प्रमाणावरती निश्चित केली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती आता हे हेक्टरी उत्पादकतेचे जे काही आकडे आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या आकडेवारीनुसारच आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं त्या क्षेत्र मर्यादेनुसार सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे। कारण याचा गैरवापर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावरती विक्री असे मोठे प्रकार या ठिकाणी घडून येतात आणि याच्यावरती आळा बसवण्यासाठी हे उत्पादकता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते। दुसरं आपण पाहिलेलं की जरी 4892 रुपये भाव निश्चित केलेला असला तरी शेतकरी आता सोयाबीन विकत असताना 4200 दराने विकत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती निवडणुका सुरू असतानाच दोन्ही बाजूने शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली होती, ती म्हणजे सोयाबीनला एक आधारभूत किंमत देण्याची किंवा त्यावरती काहीतरी अनुदान देण्याची, अर्थात भावांतर योजना राबवण्याची। जर शासनाच्या माध्यमातून आता या पार्श्वभूमीवरती ही जी काही भावात पडलेली तूट आहे ही भरून काढण्यासाठी जर भावांतर योजना राबवली तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या आकडेवारीचा देखील फायदा होऊ शकतो। जर समजा हेक्टरी जाहीर केली तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरीवरती फायदा होईल, परंतु जर प्रति क्विंटल जाहीर केली तरी सुद्धा शेतकऱ्यांना या आकडेवारीच्या मदतीने या ठिकाणी अनुदान देण्यासाठी फायदा होऊ शकतो। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अशी जी उत्पादकतेची आकडेवारी आहे ती आता कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याची सर्वाधिक 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी सोयाबीनची उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे। त्याच्या पाठोपाठ कोल्हापूर आहे, कोल्हापूरमध्ये 23 क्विंटल प्रति हेक्टर अशी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वात कमी उत्पादकता जी जाहीर करण्यात आलेली आहे ती गडचिरोली जिल्ह्याची। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनची प्रति हेक्टरी उत्पादकता जी आहे ते 6.56 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दाखवण्यात आलेली आहे। बीडमध्ये हीच उत्पादकता 9.50 क्विंटल प्रति हेक्टर एवढी दाखवण्यात आलेली आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये 13.95 क्विंटल प्रति हेक्टर, धुळ्यामध्ये 14.50 क्विंटल प्रति हेक्टर, नंदुरबार 14.99 क्विंटल प्रति हेक्टर, जळगावमध्ये 10 क्विंटल प्रति हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 14.31 क्विंटल प्रति हेक्टर, वर्धा 12 क्विंटल प्रति हेक्टर, नागपूर 11 क्विंटल प्रति हेक्टर, भंडारा 11 क्विंटल प्रति हेक्टर, चंद्रपूर 15 क्विंटल, अमरावती 18 क्विंटल, वाशिम 16.70 क्विंटल, अकोला 14.50 क्विंटल, बुलढाणा 15 क्विंटल, हिंगोली 14 क्विंटल, परभणी 15 क्विंटल, याचबरोबर अहिल्यानगर 19 क्विंटल, पुणे 13 क्विंटल, सोलापूर 12.23 क्विंटल, सातारा 26 क्विंटल, सर्वाधिक उत्पादकता ही साताऱ्याची दाखवण्यात आलेली आहे। सांगली 19.7 क्विंटल, कोल्हापूर 23 क्विंटल, साताऱ्या पाठोपाठ कोल्हापूरची उत्पादकता आहे। छत्रपती संभाजीनगर 11.50 क्विंटल, जालना 13 क्विंटल, बीड 9.50 क्विंटल, सर्वात कमी म्हणजे गडचिरोलीच्या पाठोपाठ, लातूर 12.30 क्विंटल, धाराशिव 16.50 क्विंटल, नांदेड 13 क्विंटल, परभणी 15 क्विंटल, हिंगोली 14 क्विंटल, बुलढाणा 15 क्विंटल, अकोला 14.50 क्विंटल, तर वाशिम 16.70 क्विंटल अशी ही उत्पादकता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही उत्पादकता कृषी विभागाच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच उत्पादकतेच्या मर्यादेमध्ये आता शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावरती खरेदी केलं जाणार आहे। मित्रांनो, या उत्पादकतेचा दुसराही फायदा आहे, तो म्हणजे पीक विम्याच्या दृष्टीनं किंवा इतर नुकसान भरपाईच्या दृष्टीनं। त्याच्याबद्दल सुद्धा आपण डिटेलली नंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।